तुम्हाला पण असं होतं का कधी की भाजीचा कंटाळा येतो, सकाळी घाई होती, टिफिनला काय बनवावं सुचत नाही, तर भाजीला काही सुचत नसेल किंवा भाजीला काही नसेल पण, तर अशा वेळेस ना तुम्हाला हा चण्याच्या डाळीचा डाळ कांदा, चवदार टेस्टी असा हा डाळ कांदा खूप बेस्ट ऑप्शन आहे. अगदी सोप्या पद्धतीने झटकीपट तुम्ही कितीही उशीर झाला तरी हे 5 मिनिटाच्या आत बनवू शकता. तर चला बघून घेऊया. तर इकडे मी 1 वाटी चण्याची डाळ ना रातभर भिजत ठेवली, छानपैकी मस्त आता भिजून निघलेले आहे, म्हणजे भाजी लवकर तयार होते. त्यानंतर तुम्ही ह्याला 4-5 ताससुद्धा भिजू शकता. असं काही नाही की रातभरच भिजत ठेवलं पाहिजे. 2-4 तास जरी भिजत ठेवलं तर छानपैकी ही डाळ भिजून निघते. तर वेगवेगळ्या डाळीपासून तुम्ही असा डाळकांदा बनवू शकता. तर चण्याच्या डाळीचा डाळकांदा तर खूप चवदार लागतो. ह्याला सावजी डाळकांदासुद्धा बोलतात. ते हे बघा, मस्त स्वच्छ धुवून घेतली आहे, भिजवलेलं पाणी सगळं काढून नितळ पाण्याने धुवून घेतलेली आहे डाळ. आणि 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतले. आता चण्याच्या डाळीचं नावच डाळ कांदा आहे, त्यामुळं कांद्याचा फ्लेवर इथं खूप छान आहे. इथं मी टमाटर वापरलं नाही, तुम्ही टाकू शकता एक बारीक चिरलेलं टमाटर, पण शक्यतो डाळ कांद्याला ना कांद्याचाच वापर असतो. आता आपण मस्तपैकी ह्या चण्याच्या डाळीचा डाळ कांदा करूया. तर इकडे बघू शकता मस्त आता थोडंसं तेल तापलं की याच्यामध्ये आपण 1 चमचा जिरे टाकायचे. हवं तर तुम्ही इकडे थोडेसे खडे मसाले, तेजपत्ता, लवंग, दालचिनी, काळी मिरी टाकू शकता, म्हणजे एक छान त्याला एक फ्लेवर, सुगंध येतो. आणि हा बारीक चिरलेले 2 आपण कांदे घेतलेत ना ते टाकायचं. डाळ कांद्याला ना जितके चांगले कांदे वापरताना तितकीच छान चव येते. हे बघा, मस्त आपलं हे कांद्यात आपण जिरेसोबत परतून घेऊया. तुम्हाला जरा जवळून दाखवते. हे बघा, आता व्यवस्थित दिसत असेल. तर हा कांदा चांगला परतून घेऊया. थोडासा याचा कच्चापणा फक्त निघेपर्यंत परतून घ्यायचं आणि मग याच्यामध्ये आपण मसाले टाकूया. हा डाळ कांदा, चण्याच्या डाळीचा डाळ कांदा मिरची कापून सुद्धा होतो. कांद्यासोबत हिरवी मिरची बारीक चिरून घ्यायची, टमाटर बारीक चिरून घ्यायचं, मग तो हिरव्या मिरचीचा डाळ कांदा तयार होतो. पण शक्यतो हा जो डाळ कांदा आहे जो हॉटेलमध्ये, ढाब्यामध्ये भेटतो बघा, हा सावजी डाळ कांदा बोलतात याला, नागपूर साईडला खूप छान फेमस आहे हा. तर हा लाल मसाल्याचाच जास्त करून बनतो. तर इकडे मी चवीनुसार मीठ टाकले. ह्या स्टेजवर सगळे मसाले टाकून घ्यायचे, मीठ, हळद, गरम मसाला, धना पावडर. तर इकडे मी चवीनुसार मीठ टाकले. हा जो गरम मसाला टाकला आहे ना मी, हा गरम मसाला इतका छान आहे ना, म्हणजे खड्या मसाल्याचं एकदम स्पेशल पावडर आहे. वेगळे मसाले वापरले नाहीत तरी चालेल. थोडीशी हळद टाकायची, थोडंसं लाल तिखट टाकायचं. आता लाल तिखट जसंही तुम्हाला कमी जास्त आवडेल तसं टाकायचं. त्यानंतर धना पावडर 1 चमचा. बस हे आपले रोजचे मसाले टाकायचे आणि याला मिक्स करून घ्यायचं. गॅस स्लोच करायचा आणि याला मिक्स करून घेऊया. हे बघा, छानपैकी हे सगळे मसाले कांद्या जिऱ्यासोबत असं एकजीव करून घ्यायचं. स्लो गॅस करायचा आणि सगळ्या मसाल्याचा अर्क ह्याला उतरून द्यायचा. चण्याच्या डाळीचा डाळ कांदा ना खूप भारी लागतो. म्हणजे खरंच भाजीला काही नसेल ना, भाजीपाला वगैरे, तर बेस्ट ऑप्शन आहे हा. कारण हा डाळ कांदा भाकरीसोबत, भातासोबत कसाही तुम्ही खाऊ शकता. तर बघा, तेल सुटलेलं आहे, मस्त परतून झालेला आहे मसाला. तर आपण चण्याची डाळ जी भिजून घेतली, स्वच्छ धुवून घेतली, ती याच्यामध्ये ॲड करूया. हे बघा, चण्याची डाळ मी ही पूर्णपणे याच्यामध्ये टाकून घेते आणि चांगलं आता याला एकजीव करून घेऊया. हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं. सगळे मसाले ह्या डाळीला एकदम पॅक झाले पाहिजेत, कोटिंग चांगली लागली पाहिजे मसाल्याची, एकजीव करून घ्यायचं. माझा ना चण्याच्या डाळीचा डाळ कांदा ना खूप फेवरेट आहे. हिरव्या मिरचीचा असो किंवा असा लाल मसाल्याचा असो. म्हणजे खऱ्याने मला कधी भाजीचा कंटाळा आला ना तर मग थोडीशी डाळ भिजून हा डाळ कांदा मी बनवते, टेन्शनच नाही. खायला पण मस्त आणि बनवायला पण सोपा. आता बघा, सगळा मसाला डाळीला कसा पॅक झाला आहे. आता आपण याच्यामध्ये एक अर्धी वाटी किंवा 1 ग्लासच्या अंदाजाने पाणी टाकायचं. काय होतं, ही डाळ आहे ना कच्ची आहे, ही शिजवलेली डाळ नाही, जरी भिजलेली असेल तरी ही कच्ची आहे, त्यामुळं ह्याला आपल्याला पाण्याची आवश्यकता आहे. आणि हे बघा, आता मी पाणी टाकलेलं आहे 1 ग्लासच्या अंदाजाने, जेणेकरून डाळीचा सगळा कच्चापणा निघून जाईल आणि डाळ नरम सॉफ्ट होते. जर रस्सा हवा असेल तुम्हाला, म्हणजे पातळ करायचा असेल, तर मग पाणी थोडं वाढवत राहायचं. पण मला जास्त नको आहे रस्सा, थोडासा ओलसर पाहिजे. तर पाहू शकता तुम्ही आपल्या हा डाळकांदीचा कसा तर आला आहे बघा, तेलाचा किती छान कट आला आहे का नाही, सुंदर रंग आला आहे, मस्त असं लाल भडक रंग आलेला आहे.
आणि उकळीसुद्धा चालू झालेली आहे स्लो गॅसवर. याला 2-3 मिनटं जास्तीत जास्त कच्ची डाळ आहे नाही तर जास्तीत जास्त 10 मिनटं तरी लागू शकतात हा डाळकांदा बनवायसाठी, कारण ही डाळ कच्ची असते त्यामुळं चण्याच्या डाळीला जरा वेळ लागतो. आता 10 मिनटं 5-7 मिनटांनी आपण याला चेक करूया. सुरुवातीची एक उकळी पहिली बघायची. हे बघा आता खळखळून उकळी आली आहे. 1-2 मिनटातच उकळी चालू होती आणि याला द्यायचेत आता 5-7 मिनटं. म्हणजे एकंदरी पूर्णपणे डाळकांदा हा 10-12 मिनटामध्ये स्लो गॅसवर एकदम परफेक्ट तयार होतो. आता झाकून ठेवते आणि 5-6 मिनटांनी आपण याला चेक करूया. आता 5-6 मिनटं झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता आपली ही चण्याच्या डाळीचा डाळकांदा झालेला आहे परफेक्ट तयार. मी अजिबात हा ड्राय केला नाही, सुक्का केला नाही किंवा जास्त पातळ केला नाही, परफेक्ट असं ओलसरपणा ठेवला आहे. वरून अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि आपला हा चण्याच्या डाळीचा खमंग टेस्टी चवदार असा हा डाळकांदा तयार झालेला आहे. बघा पाहता क्षणी खायचं मन होतं. ही डाळ बघा किती छान अशी नरम सॉफ्ट झाली का नाही, एकदम परफेक्ट शिजली. कारण की ना भिजून चांगली घेतली ना मग वेळ लागत नाही, झटकीपट बनते. हे बघा मस्त झालं आहे. आता आपण याला जरा थंड करू आणि प्लेटमध्ये सर्व करू गरमागरम. तर हा चण्याच्या डाळीचा डाळकांदा तयार झाला आहे खाण्यासाठी. तर थंड करून घेतला आहे तर तुम्ही पाहू शकता आपला हा चण्याच्या डाळीचा डाळकांदा किती छान झाला आहे बघा. रसदार असा घटसर एकदम परफेक्ट झाला आहे का नाही. डाळ पण एकदम व्यवस्थित शिजलेली आहे. आणि बस ह्या डाळकांद्याबरोबर फक्त आणि फक्त ज्वारीची भाकर इतकी भारी लागते. म्हणजे थोडीशी शिळी भाकर असेल ना, म्हणजे एकदम गरम गरम नाही, थोडीशी अशी, म्हणजे माझं सांगते मी, शिळ्या भाकरीवर मला खूप आवडतं डाळकांदा, पण गरमागरम भाकरीसोबतसुद्धा याचा आनंद खूप भारी आहे. तर बघा मस्त झालं आहे का नाही. काही तुम्हाला कंटाळा आला ना भाजी वगैरे करायचा तर हा डाळकांदा तर बेस्ट ऑप्शन आहे. सकाळच्या टिफिनसाठी तरी खूपच चांगला आहे. रात्री डाळ भिजत टाकायची आणि सकाळी झटकीपटी भाजी तयार. आणि सेम प्रोसेसने तुम्ही प्रत्येक डाळीचा हाचा डाळकांदा करू शकता. म्हणजे मुगाची डाळ आहे, मसूरची डाळ आहे, चण्याची डाळ आहे, वेगवेगळ्या डाळीचे असे डाळकांदे करू शकता. कारण नेहमी भाज्या पण खायचा कंटाळा येतो. आणि हेल्दी आहे विशेष म्हणजे, कारण चण्यामध्ये खूप कॅल्शियम असतं आणि चण्याचीच ही डाळ आहे. तर बघू शकता मस्त झाली का नाही आपला हा चण्याच्या डाळीचा डाळकांदा. काही वाटण नाही, कुटाणा नाही, अगदी सिंपल पद्धतीने. असेच रेसिपी बघण्यासाठी चॅनेलला आपल्या सबस्क्राईबर करा. चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये.